श्री स्वामी समर्थ. अधिक मासातील म्हणजे पुरुषोत्तम मासमधील विभुवन संकष्ट चतुर्थीचे व्रत बुधवार 3 जून 2026 रोजी केले जाईल. हिंदू धर्मशास्त्रातील चंद्रोदय व्यापिनी चतुर्थी या नियमानुसार महाराष्ट्रात 3 जून रोजी संकष्टीचा उपवास धरला जाईल. तर चतुर्थी तिथी प्रारंभ आहे 3 जून 2026 रोजी रात्री 9:22 आणि समाप्ती होणार आहे 4 जून 2026 रोजी रात्री 11:30. तर चंद्रोदयाची वेळ महाराष्ट्रामध्ये रात्री 10:04 असेल. या चतुर्थीचे विशेष महत्त्व म्हणजे ही चतुर्थी 3 वर्षातून एकदाच येते. अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो. त्यामुळे ही विभुवन संकष्ट चतुर्थी अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी मानली जाते. तर या चतुर्थीला संकट नाश आणि पुण्यप्राप्तीची चतुर्थी बोलले जाते. अधिक मासाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो. या महिन्यात गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि नेहमीच्या संकष्टीपेक्षा कैक पटीने अधिक पुण्य मिळते. तर याचा पूजा विधी कसा आहे? सकाळची पूजा. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे. गणपती बाप्पांना अभिषेक करून दुर्वा, जास्वंदाचे फूल किंवा आणि अक्षदा अर्पण कराव्यात. तर नैवेद्यामध्ये बाप्पाला तुम्ही तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करावे. तर मंत्र कोणता बोलायचा आहे? ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करावा आणि संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठणी करावे. तर चंद्रदर्शन व अर्घ्य. तर म्हणजेच रात्री 10:04 चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे. चंद्राला दूध आणि पाण्याचा अर्घ्य देऊन बाप्पांची आरती करून उपवास सोडावा. तर विभुवन संकष्ट चतुर्थीची कथा आणि पूजेसाठीचे विशेष मंत्र. तर व्रत कथा आहे. त्रिभुवन संकष्टीचा कथा आहे. द्वापर युगात राजा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला अधिक मासातील संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आणि कथा विचारली होती. तेव्हा श्रीकृष्णाने पुढील कथा सांगितली. प्राचीन काळात कृतवीर्य नावाचा एक राजा होता. त्याला अनेक राण्या होत्या, पण कोणालाही अपत्य नव्हते. अपत्य प्राप्तीसाठी राजा आणि त्याची मुख्य राणी जंगलात तपश्चर्याला गेले. तिथे त्यांची भेट परमज्ञानी अनुसया मातेशी झाली. राणीने अनुसया मातेला मूल होण्यासाठी उपाय विचारला. तर अनुसया मातेने राणीला अधिक मासात येणाऱ्या विभुवन संकष्ट चतुर्थीचे व्रत अत्यंत कडक नियमांनी पाळण्यास सांगितले. राणीने संपूर्ण श्रद्धेने हे व्रत केले, उपवास ठेवला आणि रात्री चंद्रोदय झाल्यावर गणपती बाप्पांची पूजा केली. या व्रताच्या प्रभावाने भगवान गणेश प्रसन्न झाले. त्यांच्या आशीर्वादाने राणीला एक पराक्रमी पुत्र झाला, ज्याचे नाव कार्तवीर्य अर्जुन असे ठेवले गेले. तो अत्यंत बलाढ्य राजा बनला, ज्याने पुढे जाऊन रावणाचाही पराभव केला होता. तर या पूजेचे मंत्र आणि स्तोत्र काय? गणपती बाप्पांचा मूळ मंत्र ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर संकट निवारण मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तसेच चंद्रदेवाला अर्घ्य देतानाचा मंत्र गगनार्ण वर्ण माणिक्य चंद्र दाक्षाय निपते गृहानघार्य मया दत्त गणेश प्रतिरूपक. तर आता यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहे? रात्रीचा चंद्रोदय 10:04 आहे आणि अधिक मासाचा महिना असल्यामुळे पूजेत गणपती बाप्पा सोबत भगवान विष्णूंचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर या संकष्ट चतुर्थीमध्ये तुम्ही धन प्राप्तीसाठी उपाय करू शकता किंवा कर्जमुक्तीसाठी हा दिवस अत्यंत शक्तिशाली मानला जातो. तर धन प्राप्तीसाठी विशेष तुम्हाला काय उपाय करायचे आहे? गुळ आणि दुर्वांचा उपाय. संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी आणि गुळाचा खडा अर्पण करा. यामुळे व्यवसायातील मंदी दूर होते आणि अडकलेला पैसा मिळतो. अथर्वशीर्ष पठण आणि मोदक. बाप्पाला 21 मोदक किंवा बुंदीचे लाडू अर्पण करा. नैवेद्य दाखवताना गणपती अथर्वशीर्षचा पाठ करा. यामुळे घरातील गरिबी दूर होते. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा. अधिक मास विष्णूंचा असल्याने संध्याकाळी विष्णू लक्ष्मी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्यांना पिवळी फुले आणि खीर अर्पण करा. यामुळे घरात स्थिर लक्ष्मी वास करते. ऋणहर्ता गणेश स्तोत्र. जर तुमच्यावर कर्ज असेल तर या दिवशी ऋणहर्ता गणेश स्तोत्र याचा 3 वेळा पाठ करा. कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होते.
मुख्य दारावर दिवा संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लाव. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सुख समृद्धी घरात येते. दान धर्म. अधिक मासात दानाला खूप महत्व आहे. चतुर्थीच्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला तिळगुळ, तांदूळ किंवा पिवळे वस्त्र दान करा. तर या दिवशी काय करू नये? घरामध्ये किंवा दारात कोणाशी वाद घालू नका. यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होते. घरात तामसी ऊर्जा म्हणजे कांदा, लसूण, मांसाहार करू नका. कुणालाही कर्ज किंवा उसने पैसे देऊ नका. तर अधिक मासातील या पवित्र संकष्टी चतुर्थीला कर्जमुक्ती आणि धन प्राप्तीसाठी ऋणहर्ता गणेश स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. तर हे संपूर्ण स्तोत्र पुढे तुम्हाला दिलेले आहे. तर अधिक मासातील दानाचे 5 विशेष नियम काय आहेत? तर अधिक मासात केलेले दान नेहमीच्या दानापेक्षा अत्यंत पटीने फलदायी ठरते. संकष्टीच्या दिवशी दान करताना या गोष्टी लक्षात ठेवा. 33 अंकाचे महत्त्व. अधिक मासात विष्णूंना 33 कोटी देवांच्या नावावर 33 वस्तूंचे म्हणजे 33 लाडू, 33 नाणी, 33 केळी असे काही दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. काशांचे भांडे म्हणजे अनारचे दान. तांब्याचे किंवा काशाच्या पात्रात 33 अनारसे किंवा मोदक ठेवून ते गरजूला किंवा ब्राह्मणाला दान केल्याने पितृदोष आणि दारिद्र्य दूर होते. दान नेहमी मध्यान्ह काळात म्हणजे दुपारी 12च्या सुमारास किंवा संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी करावे. रात्रीच्या वेळी दान करणं टाळावे. संकल्प करून दान देण्यापूर्वी हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन मी माझ्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे म्हणून हे दान करत आहे असा मनात संकल्प सोडून पाणी जमिनीवर सोडावे. तर पिवळे धान्य म्हणजे चणा डाळ, तांदूळ, चणा चणा डाळ किंवा तांदूळ, तूप, वस्त्र, छत्री, पादत्राणे किंवा धार्मिक पुस्तके म्हणजे उदाहरणार्थ भगवद्गीता याचंही तुम्ही दान करू शकता. श्री स्वामी समर्थ.